हे जालन्यातला सध्या वातावरण. जालना जिल्ह्याला एक आता वारसा लाभलाय. जरांगे साहेबांनी वारसा घालून दिलाय की कुणालाही आरक्षण हवं असेल तर आपला मोर्चा जालन्याकडे वळवा आणि आरक्षण मिळवा. तर खरंच आरक्षण हा मोठा विषय होऊन बसलेला आहे आणि हे होणारच होतं. कुठल्या जातीला तुम्ही आरक्षण दिलं किंवा ते मान्य केलं तर दुसरा समाज त्याला घेऊन जागा होणारच आहे. आणि मान्य दीपक भाऊ बोराडे यांच्या अध्यक्षपदी सध्या एसटी मध्ये यांना आरक्षण हवं आहे. अशा पद्धतीचा हा सध्या जालन्यामध्ये होऊ घातलेला आरक्षणाचा मुद्दा. तुम्हाला काय वाटतंय, आरक्षण मागणी योग्य आहे का? अशी ट्रॅफिक जाम करणं, याच्यात पुढे बरेच अनेक गोष्टी वाढत जातात. जसं की हा कचरा असेल, हे ट्रॅफिक जाम झाल्यामुळे होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी, कुणाला घरी जायचं असतं, कुणाला काय, त्याचबरोबर कुणाला आरोग्याचं काही ॲम्ब्युलन्स यासारख्या गोष्टीमध्ये अडकली तर अवघड परिस्थिती आहे. तर हे याच्यापासून होणारा त्रास हा विचारात घेणं महत्वाचं आहे की इतक्या दिवसापासून आरक्षण नसल्यामुळे होणारा त्रास हा लक्षात घेतला पाहिजे आणि त्यासाठी हे आंदोलन योग्य आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा.